नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. आणि पूर्वी आमच्या घराघरातनी एक म्हण असायची, म्हणजे एखादा माणूस बिघडू नये यासाठीच ती म्हण असायची की बाई बुवा आणि बाटली ह्याच्यापासून माणसानं सावध राहिलं पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थानं तशी वेळ महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांच्यावर आली असं एकंदरीत वाटत आहे. कारण बाईनं बुवाच्या माध्यमातून अनेक मंत्रिमंडळ यामध्ये गुंतवलं. म्हणजे वशीकरणाचा जो प्रकार असतो, अघोरी विद्याचा जो प्रकार असतो, एकीकडे हिंदुत्वाचा फार मोठा नारा द्यायचा, एकीकडे हिंदुत्वाच्या देवदेवतांच्या नावावरती ह्या सगळ्या काळाबाजारी बाई आणि बाटल्यांच्या आणि बुवाच्या भानगडीत सगळ्या लोकांना ओढायचं. एकीकडे महाराष्ट्र सुबलाम आहे म्हणून सांगायचा, एकीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा मुक्त आहे म्हणून सांगायचा, दुसरीकडे त्याला खतपाणी घालायचं. आणि हे सर्व करत असताना या नाशिकच्या अहिल्यानगरच्या मिरगावच्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातच्या सेक्स स्कॅन्डलच म्हणता येईल एक प्रकारे. ज्या सेक्स स्कॅन्डलमध्ये महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्षदर्शी सहभाग दिसून आला. म्हणजे मागल्या 4 मार्चला एका व्यक्तीने तक्रार केली होती. त्यावेळी त्यांना त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून पदाचा गैरवापर करून अजितदादांच्या सोबत राहून पदाचा गैरवापर करून त्या मुलाला अटक करण्यापासून ह्यांची मजल गेली होती. जी देखणी बाई अशोक खरातांच्या प्रेमात पडली गुरुस्थानी ठेवून, आणि तिनं संपूर्ण मंत्रिमंडळ नासवलं. आणि नासवलेल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून 58 व्हिडिओज बाहेर आले. म्हणजे आपण नारळाच्या झाडाच्या मागं बसलो आहे. नारळ आपण लावतो, आपले वाडवडील लावतात, त्याची चांगली देखभाल पूजा करतात. एकंदरीत ते नारळाचं झाड चांगलं सदृष्ट व्हावं, त्याचं नारळाचं पाणी माझ्या पुढच्या पिढीसाठी मिळावं, माझ्या येणाऱ्या शेताच्या शेजारी असणाऱ्या शेजाऱ्यांना त्याचं नारळ पाणी प्याता यावं, त्याचं खोबरं खाता यावं, अशा अनेक गोष्टी माणूस आखून ठेवतो, नियोजन करतो. परंतु जर झाड कुजलं किंवा काय झालं किंवा झाडाचे नारळ चोरीला गेले तर त्याला ते दुःख होतं. आज अशीच अवस्था आमच्या महाराष्ट्राची झालेली आहे. जो महाराष्ट्र एकेकाळी एक नंबरला असणारा महाराष्ट्र आज अमेरिकेच्या एप्स्टीन फाईलनंतर भारतीय व्यवस्थेत महाराष्ट्राच्या एप्स्टीन फाईलमध्ये अडकला आहे. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात यांनी जे काय राडा आणि कालवा केला, त्या कालव्यात उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे तटकरे, केसरकर, अनेक मंत्री महोदय त्याचे पाय धुवायचे. दस्तूरखुद्द नगरचे खासदार निलेश लंके, ज्यांना लोकांनी निवडून दिलं, लोकांनी अहोरात्र कष्ट करून त्यांना खासदारकी दिली, त्या लोकांच्या इच्छाशक्तीवर त्यांनी पाणी फिरवून अशोक खरातसारख्या व्यक्तीला पाठिंबा दिला, अशोक खरातसारख्या व्यक्तीच्या आशीर्वादाने निवडून आलो, असं भासवण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं. गावचा सरपंच जर एखाद्याचं पाय धरत असेल तर गावच्या नागरिकांनी देखील पाय धरावंच लागतात. कारण भोळीभाबडी जनता महाराष्ट्रातली आहे. किती जरी टेक्निकल युग आलं, किती जरी इंस्टाग्राम आलं, फेसबुक आलं, सोशल मीडिया आलं, तरीही भारतीय व्यवस्थेत भावनिकता फार महत्त्वाची आणि मोठी आहे. म्हणजे त्याचे कारनामे ऐकावे तेवढे थोडेच. म्हणजे कोटी कोटी रुपयाचे उड्डाणे, पोटी नाही आनंद, अशी अवस्था आता झालेली आहे महाराष्ट्राच्या सर्व नेत्यांची. प्रत्येकाला पैसे हवे आहेत आणि इतके पैसे हवे आहेत की त्या पैशाचं काय करायचं नेमकं त्यांना समजणं झाले. म्हणजेच कॅप्टन खरात जो स्वयंघोषित स्वतःला कॅप्टन समजतो, जो कुठल्याही आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये किंवा कुठल्याही भारतीय संरक्षण दलात कुठल्याही खात्यावर नसताना स्वतःला कॅप्टन समजून जो काय
कागावा केला, त्या कागावाला राज्य सरकारही तितकंच जबाबदार आहे. कारण काँग्रेसच्या काळात एखाद्यावर आरोप झाले किंवा एखाद्याचा विषय हे झाले तर त्याला तुरंत काँग्रेस त्यावेळी अटक करायची किंवा त्याचा राजीनामा घ्यायची, एखाद्या मंत्र्याचा, एखादा भोदूबुवाचा पर्दाफाश करायची आणि त्याला जेलमध्ये टाकायची. इथं तर त्या राम रहीम बाबाला भाजपने 24 दाव पॅरेल दिला. म्हणजे आज त्याला 6-7 वर्ष झाली, 8-10 वर्ष झाली असतील किंवा 10-12 वर्ष झाली असतील. 12 वर्षात 24 दाव पॅरेल आणि एक पॅरेलची सुट्टी 24-24, 25-25 दिवस सुट्टी दिलेली आहे. म्हणजे भाजप हिंदुत्वाचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करते का, हे सुद्धा पाहणं जनतेनं पाहणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या व्यवस्थेत राहतो त्या व्यवस्थेत मूलभूत गरजा आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. शिक्षण, आरोग्य ह्या 2 गरजा वाढलेल्या आहेत. शिक्षण, आरोग्यापाठोपाठ दळणवळणाची गरज वाढलेली आहे आणि नोकरीची गरज वाढलेली आहे, व्यावसायिकाची गरज वाढलेली आहे. पण ह्या सगळ्या गरजा वाढत असताना कुठंतरी शारीरिक सुखाच्या मागणीसाठी हे सर्व भोदूबावा महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्री महोदयांना, आमदारांना मुली पुरवण्याचं काम तर करत नाहीत ना. यासाठी रुपाली चाकणकर देखील मुख्य म्होरक्याच्या स्वरूपात असतील. कारण त्यांचं वागणं, त्यांचं देखणापणा राष्ट्रवादीच्या बिलातूनच झालेलं आहे. म्हणजे दादांनी त्यांना एवढं जवळीक घेतलं की त्यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर दादांचं आणि त्यांच्या वेगवेगळ्या बाबतीत येत होतं. तर ते इतक्या मोठ्या असतील, म्हणजे बाई बाटल्याने बाबा याच्यापासून सावध राहावं म्हणतात, तशीच अवस्था महाराष्ट्रातल्या नेत्यांची झाली आहे का होणार आहे? कारण जर अशोक खरात इतका मोठा बुवा होता, इतका मोठा अंकशास्त्रज्ञ होता, इतका मोठा भविष्य सांगणारा होता आणि ज्या ट्रस्टीवर रुपाली चाकणकर आहेत त्यांना मग अजितदादांच्या मृत्यूसंदर्भात समजलं नसेल का? दादांचा मृत्यू होणार आहे, त्यांना ते स्वप्न किंवा त्यांना ती भविष्यवाणी दिसली नसेल का? तर जगाची निर्मिती होताना, निसर्गाची निर्मिती होताना माणसाला विसरणं हा सगळ्यात मोठा जो काय मुद्दा आहे. म्हणजे माणूस सर्व गोष्टी विसरू शकतो, कोणतीही गोष्ट माणूस अजरामर ठेवू शकत नाही. म्हणून माणूस हे आयुष्य जगत असतो. जर सगळ्या गोष्टी माणसाला आठवत राहिल्या आणि ते विचार करत राहिला तर माणसाचं ब्रेन आहे ते क्रॅक होईल आणि माणूस मरून जाईल. निसर्गानं निर्मिती करताना किंवा श्रीकृष्णानं किंवा महाभारतात एका अध्यायामध्ये सांगितलं गेलं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट अजरामर मनामध्ये किंवा डोक्यामध्ये ठेवू शकणार नाही. म्हणजे या गोष्टी अध्यायाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. ह्याचा दुरुपयोग हिंदू धर्मात केला जातो का? तर ह्या बहुजनांच्या सर्व लोकांना, स्त्रियांना आमिष दाखवून त्यांच्या इज्जतीची चारोळे उडवले जातात. आज सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सातारा असेल, प्रत्येक जिल्ह्यात एक एजंट आहे जो मंत्रिमंडळांच्या आणि आमदारांच्या आणि काही शासकीय अधिकाऱ्यांच्या खासियत पूर्ण करण्यात पूर्ण वेळ देत आहे. ते वावरताना संपूर्ण भागात असे जणू काय जसे काय फार मोठी इज्जत आहे आम्हाला आणि आम्ही वावरतोय अशा अवस्थेत ते सगळे लोक राहतात. म्हणजे एकंदरीत ह्या गोष्टी पाहिल्या तर अशोक खरात सारखा माणूस ज्याच्या 150च्या आसपास महिलांच्या वतीने 4 मार्च 2025 पासून 4 मार्च 2006 पासून रोज एक बाईचा जर हिशोब काढला तर सर्वसाधारणपणे 150 महिलांच्या वतीने अत्याचार आजपासून केले असतील असं एक गृहीत धरूया. अशा किती बाया आहेत ज्या बाबांना पुरवल्या गेल्या आहेत महाराष्ट्रातल्या, ह्याचाही सखोल तपास पोलीस यंत्रणेनं लावला पाहिजे. पोलीस यंत्रणा तर बिनकामाची आणि शेंडांचं हस्त्र राहिल्यागत झालेलं आहे पोलीस यंत्रणेचं काम. कारण पोलीस यंत्रणा इतकी मोठी, राज्यात इतका मोठा टॅक्स कापून त्यांना पगार दिला जातो आणि त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात.
आमच्या जनतेच्या पैशातून म्हणजे हे सगळं चाललं आहे जनतेच्या टॅक्समधूनच चाललं आहे. आणि जर ह्या टॅक्समधून चालत असताना जर महाराष्ट्राचा विकास होत नसेल, महाराष्ट्राच्या प्रगतीला जर थारा नसेल, महाराष्ट्रामध्ये असल्या काही गोष्टी घडत असतील, तर ह्याच्यावरती पोलीस यंत्रणा काय करते हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण चाकणकर मॅडमचा विषय मोठा असेल नसेल माहीत नाही. पण ह्या सर्व गोष्टी होत असताना याचा सखोल अभ्यास पोलीस यंत्रणेने महासंचालक मुंबई यांनी करून अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांना सहआरोपी बनवावं. कारण हा देशाचा ॲब्स्टिन फाईल अमेरिकेच्या ॲब्स्टिन फाईलपेक्षा देशाच्या महाराष्ट्रातील ॲब्स्टिन फाईलचा उल्लेख आता अलीकडे सर्वत्र चालू झाला आहे. ह्यामध्ये अमित शहासारख्यांचा सुद्धा फोटो आहे, जो अशोक खरातांना भेटलेला आहे किंवा अशोक खरात त्यांना भेटलेले आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या पदावर तो गेलेला आहे की त्यानं काय काय ह्या मंत्रिमंडळातल्या लोकांना पुरवलं आहे, काय काय पुरवलं नाही, ह्याची पाहणीसुद्धा गरजेचं आहे. त्याचं कांड नवीन नवीन रोज काहीतरी नवीन कांड त्याचं ऐकायला येत आहे. रुपाली चाकणकर पहिला माझ्या गुरूंच्यावर आरोप करू नका म्हणतो, त्या आज तर सरळ म्हणतात त्यांनी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जी बाई स्वतः इतकी निकृष्ट दर्जाच्या वागणुकीत राहिली, इतर महिलांना त्या पद्धतीची वागणूक द्यायचा प्रयत्न तिने केला. खरंच मग या सेक्स रॅकेटमध्ये रुपाली चाकणकरांचा सहभाग आहे का? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पोलिसांनी तपास करावा अगर न करावा, तपासात काय निष्पन्न हो अगर न हो. पण या ठिकाणी आम्ही एवढं करू शकतो की काँग्रेसचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. असल्या सर्व गोष्टी कारण हे रंडी बाजार भाजपच्या कालखंडात झाला, पण आम्ही काँग्रेसचा निषेध करतो. कारण काँग्रेस एकमेव असा पक्ष होता देशात, ज्यांच्यावर आरोप झाल्यानंतर लगेच वेळेत कारवाई करणं आणि राजीनामा घेणं, त्यांना त्यामध्ये प्रकरणात सहभागी असणाऱ्या लोकांच्या सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करणं, त्यांच्या प्रॉपर्टी जप्त, मालमत्ता जप्त करून ते अटॅच करणं, म्हणजे हे काँग्रेस करत होतं. म्हणून आम्ही काँग्रेसचा निषेध करतो. सरकार जरी भाजपचं असलं आणि सरकार जरी भाजपचं असलं, तर भाजपच्या शंड सरकारमध्ये ह्या काही गोष्टी होणार नाहीत. म्हणून आम्ही काँग्रेसचा निषेध करतो आणि इथं थांबतो. आमचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा किंवा महाराष्ट्राचं नाव सेक्स रॅकेटमध्ये मोठ्या उज्ज्वल परंपरेवर नेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. आणखीन काही खरातसारखे वराती काय गावतात का बघितली पाहिजेत. काही आयोगावर चांगल्या महिला बसवण्याऐवजी असल्या देखण्या, सुंदर, सुशिक्षित, रंडेबाज सौदा करणाऱ्या महिला सगळ्या तिथं आणून बसवल्या तर बरं होईल. महाराष्ट्राचं आमचं कल्याण होईल. कारण शिवरायांच्या महाराष्ट्रातल्या स्त्रिया आणि आज फडणवीसांच्या सरकारमधल्या स्त्रिया कशा वागतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. चांगल्या उद्देशानं आम्ही या ठिकाणी हे बोललो. आम्हाला या ठिकाणी हे करावं आणि आम्ही या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.